इयत्ता 8वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण बहुपदीचा भागाकार या प्रकरणावरती काही गणित घेणार आहोत. ती फार महत्त्वाची आहेत कारण इयत्ता 9वी साठी ती उपयोगी पडणार आहेत. 10वी साठी काही गणित सोडवताना याचा मूलभूत पायाभूत म्हणून याचा उपयोग होईल. 12वी पर्यंत याचा उपयोग होतो कारण शिकलेलं गणित हे वाया जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवून अगदी व्यवस्थित कृती, कारण म्हटलं जातं 8वी हा 10वीचा भक्कम पाया आहे. त्यामुळे 8वी कडे तुम्ही अतिशय लक्षपूर्वक पाहणं गणिताकडं हे गरजेचं आहे, होय की नाही बाळांनो. तसंच इंग्रजी व्याकरण सुद्धा 8वी साठी फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघता येईल. पण चला मग आपण बहुपदीचा भागाकार याच्यातली काही 10.1 मधली काही गणित मी देते, शिवाय 1-2 गणित बाहेरची एक्स्ट्रा सरावासाठी सुद्धा सोडवून देते बाळांनो. आणि तुम्हाला सरावासाठी सुद्धा गणित दिली जातील. चला मग हे गणित फळ्यावरती लिहिलेलं आहे. आपण हे गणित कसं सोडवायचं हे पाहूया. आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण काय होणार आहे, तुमच्या शंका लगेच ताबडतोब दूर होतील. मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची सूचना पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तेव्हा तुम्ही त्या गणितासाठी अडचणीत असाल तर पटकन उत्तर मिळून जाईल, होय की नाही बाळांनो. त्यासाठी सबस्क्राईब असणं फार गरजेचं असतं. चला मग बघा, 21 x चा चौथा घात वजा 14 x वर्ग अधिक 7x ह्याला भागाकारामध्ये 7x चा घन कसं सोडवायचं बघा. इथं कसं करूया आपण. काही काही गणित गोंधळात टाकणारी असतात. 21 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x 4 वेळा झाले का. छेदस्थानी किती आहेत आपले 7 गुणिले x गुणिले x गुणिले x. ह्या x ला x गेले, ह्या x ला 1 गेले. 7 एके 7, 7 त्रिक 21 राहिले किती इथं 3x. इथे लिहिले आपण 3x. आता पुढची येणारी संख्या ही स्थिरच असावी लागते बाळांनो. बघा, आणि जर का इथं x वर्ग आहेत आणि इथं घन आहे, याचा अर्थ 14x वर्गला 7x नी भागता येत नाही. कारण ही संख्या मोठी असावी लागते, ही संख्या लहान असावी लागते, तेव्हाच भागता येतं, अन्यथा भागता येत नाही. मग याच्या पुढं काय करूया समजावून सांगते बघा. हे 3x आहे ना, 3x न पहिल्यांदा या 7x गणला गुणून घेऊ. पहिली स्टेप पूर्ण करू. 7 त्रिक 21, 3 आणि इथला 1 4, x चा चौथा घात 21 x चा चौथा घात. इथं -0 आलं. इथं x वर्ग आहे, इथं x घन आहे, भागता येत नाही कारण इथं संख्या लहान आहे असंच येणार. 14x चा वर्ग अधिक 7x म्हणजे भागाकार किती आला आपला. भागाकार आला आपला 3x. आणि बाकी काय आली मग. बाकी बरोबर वजा 14x वर्ग अधिक 7x ही काय राहील आपली बाकी. अशा वेळेला गणित सुटत नाही म्हणून गोंधळात पडता. तर ही हिंट लक्षात ठेवा. इथं जेव्हा लहान येईल तेव्हा काय करायचं आपण, गणित सोडवता येत नाही हे लक्षात तुमच्या असू दे बाळांनो. चला तर मग पुढचं गणित बघूया. पुढचं गणित कितवं आहे आपलं 9वं गणित. 6x चा पाचवा घात 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात. 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x घन अधिक 2x वर्ग आणि भागिले 2x वर्ग असं गणित दिलेलं आहे. चला तर मग गणित सोडवूया. 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x चा घन अधिक 2x चा वर्ग आणि ह्याला भागाकारामध्ये काय येणार आपलं 2x चा वर्ग. बघा आता कसं भागायचं ते लक्ष द्या इकडं.
6 गुणिले x 1 2 3 4 आणि हे 5 झाले का? हे 3 आणि हे 2 5. छेदस्थानी काय येणार? 2x वर्ग. 2 गुणिले x गुणिले x. या x ला हे x गेले, या x ला हे x गेले. बे एके बे, बेत्रिक 6 राहिले किती? हे 3 आणि हे 1 2 3 x चा घन. हे कुठे लिहायचे? भागाकारामध्ये. 3x चा घन. त्याने काय करायचं? पुन्हा 3x चा घनानं 3x चा घन गुणिले 2x चा वर्ग. या दोन्हींचा गुणाकार करायचा. दोन्हींचा गुणाकार किती येतोय बघा? 3 दुनी 6. हे 3 आणि 2 5. x चा 5वा घात म्हणजे 6x चा इथं 5वा घात येतोय. यांची काय करायची असते? वजाबाकी. म्हणून इथं चिन्ह वजाबाकी. इथं काय येईल? 0. आता थोडंसं वेगळ्या शैलीने सोडवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल बाळांनो. बघा आता काय लिहून घ्यायचं इथं? -4x. -4x चा 4था घात. हे पूर्ण झालं आपलं. आता काय करायचं? तर हे मोठंच आहे तोपर्यंत सुटत राहतं. -4 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x. 4 वेळा लिहिलं. छेदस्थानी काय येणार आहे? 2 गुणिले x गुणिले x. ह्या x ला हे x गेले, ह्या x ला हे x गेले. बे एके बे, बे दुनी 4. किती राहिले? -2x वर्ग. इथं भागाकारामध्ये येणार -2x चा वर्ग. पुन्हा काय करायचंय? -2x वर्गणी ह्या दोन गुणायचं. -2x वर्ग गुणिले काय येणार आहे? 2x वर्ग. बेदुनी 4. 2 आणि 2 x चा 4था घात. कसले? वजा. मग इथे लिहायचं -4x चा 4था घात. पुन्हा वजा बाकी करतो. इथलं चिन्ह बदलणार, हे चिन्ह जाणार म्हणजे पुन्हा किती आले? 0. आता काय लिहून घ्यायचे खाली? 8x चा घन. 8x चा घन. पुन्हा इथं येणार काय येणार? 8 गुणिले x गुणिले x गुणिले x. छेदस्थानी काय असणार आहे? 2 गुणिले x गुणिले x. ह्या x ला हे x गेले, ह्या x ला हे x गेले. बे एके बे, बेचोक 8 म्हणजे किती राहिले? 4x. इथे लिहायचं काय येणार? अधिक 4x. पुन्हा काय करायचं? 4x नी कशाला गुणायचं? याला गुणायचं. 4x गुणिले 2x वर्ग. 4 दुनी 8. दुसरा एक तिसरा काय येणार? 8x चा घन. आपण काय करतो इथं? वजाबाकी. किती आलं? 0. आता पुढची संख्या काय आहे? 2x चा वर्ग. आता बघा 2x चा वर्ग लिहून घेऊ. अधिक 2x चा वर्ग. मग 2x चा वर्ग लिहिला तर इथं करू कच्च बघा. इकडच्या बाजूला 2 गुणिले x गुणिले x भागिले 2 गुणिले x गुणिले x. हे सगळंच एकमेकांना जाते म्हणजे किती राहतोय? 1. मग 1 ने ह्याला गुणलं की काय येणार आहे? 2x वर्ग. इथं काय? वजा 0. मग भागाकार किती आला आपला? हा भागाकार लिहिणं गरजेचं आहे कारण भागाकार म्हणून इथे येणार भागाकार. भागाकार काय इथे? 3x चा भागाकार बरोबर 3x चा 3रा घात वजा 2x वर्ग अधिक 4x अधिक 4x अधिक 1 आणि बाकी काय राहते मग? 0. झालं की नाही? हे शेवटी लिहावं लागणार आपल्याला. फळ्यावरती जागा नाही त्यामुळे काय केली आपण? ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे बाळांनो. लक्ष द्या. चला मग पुढचं बघूया.
पुढचं गणित कितवं? 10वं. दहावं गणित बघूया. महत्वाचं आहे ना बाळांनो? लक्षात येते ना तुमच्या सोडवलेली गणित सगळी? आता 10वं गणित बघा काय आहे. 25 m चा चौथा घात, 25 m चा चौथा घात वजा 15 m चा घन अधिक 10 m अधिक 8. याला भागायचं आहे 5 m चा घनाने. बघा आता कसं सोडवायचं ते. 25 m चा चौथा घात वजा 15 m घन अधिक 10 m अधिक 8. याला भागाकार काय येणार आहे? 5 m घन. इथं काय करायचंय आपल्याला? सगळं कच्चं करत जाऊया. पहिल्यांदा येणार 25 4 वेळा m गुणिले m गुणिले m गुणिले m. याला छेदस्थानी काय राहणार आहे? 5. 3 वेळा m. मग ह्या m ला हे m गेले, ह्या m ला हे m गेले, ह्या m ला हे m गेले. 5 एके 5, 5 5 25. किती आले? 5 m. म्हणजे काय लिहायचे तर भागाकार 5 m. पुन्हा 5 m न काय करावं लागणार आहे आपल्याला? यानं याला गुणावं लागणार आहे. 5 m गुणिले 5 m घन. 5 5 25 m चा चौथा घात म्हणून 25 m चा चौथा घात. इथं वजा, इथं किती आला? 0. आता काय करायचंय बघा आपल्याला? पुढची स्टेपला किती उतरून घ्यायचंय? वजा 15 m चा घन. आता ही पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे आपली, म्हणून वजा 15 गुणिले m गुणिले m गुणिले m. छेदस्थानी काय येणार आहे? 5 गुणिले m गुणिले m गुणिले m. मग हे सगळे m एकमेकांना काय होतील? निघून जातील. 5 एके 5, 5 त्रिक 15. किती राहिले? वजा 3. हे वजा 3 राहिले. वजा 3 न कशाला गुणावं लागणार आहे आपल्याला? 5 m घनला. 5 त्रिक 15 वजा 15 m घन येईल. मग इथं लिहायचं वजा 15 m घन. इथं बेरीज करतो त्यामुळं अधिक येईल, इथे येणार 0. आता बघा इथं घन आहे, इथं m आहे. ही संख्या लहान आली, याच्या पुढे गणित आपल्याला बाळांनो सोडवता येत नाही. लक्षात असू दे. बघा म्हणून इथे लिहून घ्यायचं 10 m अधिक 8. म्हणून आता काय येणार आहे? भागाकार बरोबर. भागाकार बरोबर काय लिहायचं? भागाकार बरोबर भागाकार बरोबर 5 m वजा 3 आणि बाकी कशी येणार आहे? बाकी बरोबर 10 m अधिक 8. आहे की नाही सोपं बाळांनो? सगळी गणित अवघड आहेत, सोपी आहेत ना? चला मग आता एक 11वं आणि एक 12वं गणित तुमच्यासाठी मी खास घेणार आहे आणि ते एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा तुमच्या ह्याच्यासाठी आहे, प्रॅक्टिससाठी आहे. कारण प्रॅक्टिस मेडमॅन परफेक्ट. माहिती आहे ना बाळांनो? प्रॅक्टिस केल्याशिवाय गणित येत नाहीत. गणित पाठ करून होतात का? नाहीत. गणितासाठी काय गरजेचं असतं? प्रॅक्टिस फार महत्वाचं असतं. चला तर मग एक्स्ट्रा हे गणित आहे. 2x चा चौथा घात अधिक x घन 3x वर्ग भागिले x वर्ग. बघा कसं सोडवायचं ते गणित.
2x चा चौथा घात अधिक x घन अधिक 3x वर्ग, याला भागाकारामध्ये काय येणार आहे आपल्याला? x वर्ग. पहिल्यांदा काय लिहून घ्यायचे? 2. इथं कारण काय करणार आहोत आपण? इकडच्या बाजूला सगळं काय करणार आहोत? कच्च. 2 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x, आणि ह्याला भागाकारामध्ये x गुणिले x. हे x ला हे x गेले, ह्या x ला हे x गेले, राहिले किती आपले? 2x वर्ग. 2x वर्गनी कशाला गुणायचं? ह्या x वर्गला. 2x वर्ग गुणिले x वर्ग किती येणार? 2x चा चौथा घात, म्हणजे इथे येणार 2x चा चौथा घात. वजाबाकी केल्यानंतर काय राहणार? 0. आता काय उतरून घ्यायचंय पुढचं आपल्याला? पुढचं उतरून घ्यायचं आहे x घन. हे x घन उतरून घेतलं हे. मग आता x घननी कशाला भागायचं? x घननी भागायचं x वर्गला. x गुणिले x गुणिले x, त्याला भागायचं x वर्गणी. x गुणिले x हे एकमेकालाच गेले, काय राहिला? नुसता x. पुन्हा इथं अरे बापरे लिहिलं नाही, 2x वर्ग आले. 2x वर्ग आले. त्यानंतर इथं किती आले? अधिक x. आता x नी कोणाला गुणायचं? x गुणिले x वर्ग किती आले? x चा तिसरा घात. इथं लिहिले x चा तिसरा घात, इथं वजाबाकी करायची 0. पुन्हा काय येणार आहे? 3x चा वर्ग. इथं आता पुढचं काय येणार? इथं 3 गुणिले x गुणिले x, याला भागाकारामध्ये काय येणार? x गुणिले x. x गुणिले x, या x ला x, या x ला x गेले, किती राहिले? 3. इथं अधिक 3. आता ह्या 3 न काय करायचं? 3 गुणिले x वर्ग म्हणजे किती येणार? 3x वर्ग. इथं 3x वर्ग आले, वजाबाकी म्हटल्यावर वजा चिन्ह इथं आलं 0. मग भागाकार किती येतोय आपला? भागाकार बरोबर 2x वर्ग अधिक x अधिक 3, आणि बाकी बरोबर किती आली आपली? 0. आहे की नाही सोपं बाळांनो? याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला भागाकाराची गणित जमतील. मी शिकवलेलं आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.